नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जर का आपल्याला आपली नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढायची असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला आपली इन्कम सर्टिफिकेट काढावी लागतं आणि ते आपली इन्कम सर्टिफिकेट साधी न काढता आपल्याला याप्रमाणे हे स्पेशल एक नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी इन्कम येतं, ते इन्कम काढावी लागते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण कशा प्रकारे हे नॉन क्रिमिलियरसाठी आपली इन्कम सर्टिफिकेट काढू शकता त्याच्याबद्दल। त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला याच्या आपल्या महाऑनलाईनच्या साईडवरती आणि इथं आल्यानंतर आपल्याला डॅशबोर्डच्या खाली इथं काही आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत। तर आपल्याला इथं या ऑप्शन्समध्ये इथं खाली स्क्रोल करायचं आणि आपल्याला इथं शोधायचं आहे महसुली विभागाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा। तर इथं आपल्याला हे दोन ऑप्शन्स मिळून जाणार। तर इथून आपल्याला या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हे काही ऑप्शन्स येऊन जाणार। तर इथं दुसऱ्या नंबरवरती आपल्याला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासाठी उत्पन्नाचा दाखला तहसीलदार हा ऑप्शन मिळेल। या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं हे आपली इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागेल तर त्याची इथं काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार। पण आपल्याला इथं हे इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी एवढे सारे डॉक्युमेंट्स न लागता आपण फक्त आपल्या 3च डॉक्युमेंट्सनी आपली इन्कम सर्टिफिकेट काढू शकता। ते 3 डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत ते मी आपल्याला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आपल्याला इथं पुढे सुरूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे आहे आणि या पेजपासून आपल्याला इन्कम काढण्याचा फॉर्म फिलअप करण्यास सुरुवात करायची आहे। तर सर्वात अगोदर आपण ज्यांची इन्कम सर्टिफिकेट काढत असाल त्यांची डिटेल्स द्यायचे। त्याच्यासाठी आपल्याला इथं संबोधनमधून ते जर पुरुष असतील तर आपल्याला इथं वकील किंवा श्रीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि ते जर स्त्री असतील तर आपल्याला इथं श्रीमती किंवा सौहयवाले ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये त्यांच्या इथं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाईप करायचे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं बाहेर क्लिक करायचे। बाहेर क्लिक केल्यानंतर इथं ॲटोमॅटिकली पूर्ण नाव मराठीमध्ये त्यांचं नाव मराठीमध्ये येऊन जाणार आणि ॲटोमॅटिकली जर नाव नाही आला तर आपल्याला इथं त्यांच्या पूर्ण नाव मराठीमध्ये टाईप करायचं आहे। त्याच्यानंतर खाली आपल्याला त्यांच्या वडिलांचं नाव द्यायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला इथं संबोधनमधून हा श्रीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर इथं वडिलांचे नाव इंग्रजीमध्ये इथं त्यांच्या वडिलांचं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाईप करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं बाहेर क्लिक करायचं आहे। मग इथं ॲटोमॅटिकली वडिलांचे नाव मराठीमध्ये इथं येऊन जाणार आणि इथं जर मराठीमध्ये ॲटोमॅटिकली नाव नाही आला तर इथं पण आपल्याला टाईप करायचं आहे। टाईप केल्यानंतर खाली इथं हा जन्मतारीखचा ऑप्शन दिलेला आहे। हा इथं मॅन्डेटरी नाही आहे, पण आपल्याला इथं आपली जन्मतारीख द्यायची असेल तर देऊ शकता किंवा याला सोडू पण शकता। त्याच्यानंतर इथं आपल्याला आपली वय द्यायचे। वय दिल्यानंतर इथं लिंगमध्ये आपला जो जेंडर आहे तो जेंडर इथं येऊनच जाणार, कारण इथं आपण संबोधनमध्ये हा पुरुषवाला ऑप्शन सिलेक्ट केला होता। त्याच्यानंतर इथं व्यवसायामध्ये आपण जो काम करत असाल तो काम आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे। मोबाईल नंबर दिल्यानंतर इथं आपल्याला ईमेल, पॅन कार्ड आणि आधार कार्डचा ऑप्शन दिलेला आहे। हे इथं मॅन्डेटरी नाही आहे, पण आपल्याला द्यायचं असेल तर आपण देऊ शकता किंवा याला सोडू पण शकता। हे सर्व इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं खाली आपल्याला आपला संपूर्ण ॲड्रेस द्यायचा आहे। त्याच्यासाठी आपल्याला इथं पत्तामध्ये आपला जो पत्ता असेल तो पत्ता द्यायचा आहे। त्याच्यानंतर इथं मार्ग, विभाग, इमारत आणि लँडमार्कचे ऑप्शन दिलेलं आहे। हे इथं मॅन्डेटरी नाही आहे, पण आपल्याला द्यायचं असेल तर देऊ शकता। त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला जिल्हा द्यायचा आहे, इथून आपल्याला आपला तालुका द्यायचा आहे आणि इथून आपला जो गाव असेल तो गावाचे नाव सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला पिनकोड नंबर द्यायचा आहे। त्याप्रमाणे आपल्याला इथं आपल्या संपूर्ण ॲड्रेसची डिटेल्स द्यायच्या। ॲड्रेसची डिटेल्स दिल्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे आणि खाली येतं लाभार्थ्याच्या तपशीलमध्ये आपण हे इन्कम सर्टिफिकेट कोणासाठी काढतं त्याची इन्फॉर्मेशन द्यायची आहे। तर आपल्याला इथून सदर व्यक्तीचे अर्जदाराशी नातेमध्ये इथं आपल्याला मुलगा आणि मुलीचे ऑप्शन दिलेले आहे। तर आपण इथं ज्यांच्यासाठी इन्कम काढत असाल त्यांचं नाव सिलेक्ट करून आपल्याला इथं त्यांचं नाव द्यायचं आणि आपण हे जर इन्कम सर्टिफिकेट आपल्या स्वतःसाठीच काढत असाल तर इथं स्वतःवाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। आपण जर इथं आपल्या मुलामुलीसाठी काढत असाल तर त्यांचे ऑप्शन सिलेक्ट करून इथं लाभार्थ्याच्या संबोधनमध्ये त्यांचा जो संबोधन असेल तो संबोधन सिलेक्ट करायचा आणि इथं लाभार्थ्याच्या नावामध्ये इथं त्यांचं नाव मराठीमध्ये टाईप करायचे आणि त्याच्यानंतर इथं लाभार्थ्याच्या वयमध्ये त्यांची जेवढी वय असेल ते वय द्यायचे आणि इथं उत्पन्न प्रमाणपत्र कशासाठी हवे त्याची तपशीलमध्ये इथं आपल्याला हे इन्कम सर्टिफिकेट कशासाठी पाहिजे, कोणत्या कामासाठी पाहिजे तो काम आपल्याला इथं टाईप करायचे आणि त्याच्या खाली इथं आपल्याला त्यांच्या आईवडिलांची इन्फॉर्मेशन द्यायचे। सर्वात अगोदर त्यांच्या आईची इन्फॉर्मेशन द्यायचे। तर इथं आपल्याला आईच्या संबोधनमधून त्यांच्या आईच्या संबोधन सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर इथं आईचे नाव इंग्रजीमध्ये इथं त्यांच्या पूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाईप करायचे। नाव टाईप केल्यानंतर इथं बाहेर क्लिक करायचे। मग इथं ॲटोमॅटिकली आईचे नाव मराठीमध्ये इथं त्यांचं पूर्ण नाव मराठीमध्ये येऊन जाणार आणि जर मराठीमध्ये नाव नाही आलं तर इथं पण आपल्याला टाईप करायचं आहे आणि इथं खाली आईचे वयमध्ये त्यांची जेवढी वय असेल ते वय आपल्याला द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला त्यांच्या वडिलांचे नाव द्यायचं आहे।
सर्वात अगोदर इथून लाभार्थ्याच्या वडिलांच्या संबोधनमधून त्यांचा जो संबोधन असेल तो संबोधन सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं त्यांच्या वडिलांचं संपूर्ण नाव इंग्लिशमध्ये द्यायचं आहे आणि आपल्या इथं बाहेर क्लिक करायचं आहे। मग इथं पण ॲटोमॅटिकली त्यांचं नाव मराठीमध्ये येऊन जाणार आणि इथं पण मराठीमध्ये नाही आला तर आपल्याला टाईप करायचं आहे। टाईप केल्यानंतर इथं खाली आपल्याला त्यांच्या वडिलांची जेवढी वय असेल ते वय आपल्याला इथं द्यायचे। याप्रमाणे आपल्याला इथं संपूर्ण त्यांच्या आई आणि वडिलांची इन्फॉर्मेशन द्यायचे। हे सर्व इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्या इथं थोडासा खाली स्क्रॉल करायचं आणि इथं खाली आपल्याला आपल्या इन्कमचे डिटेल्स द्यायचे। हे आपल्याला आपली इन्कमची डिटेल्स आपल्या तलाठीकडून जो आपल्याला तलाठी अहवाल मिळतो त्याच्यावरती ज्याप्रमाणे असेल त्याचप्रमाणे आपल्याला इथं आपली इन्कमची डिटेल्स द्यायचे। आपल्याला इथं तलाठी अहवाल हा आपला एक डॉक्युमेंट्स होणार आहे, तर आपल्याला इथं सर्वात अगोदर आपला तलाठी अहवाल आपल्या तलाठीकडून आणायचा आहे आणि त्या तलाठी अहवालावरती ज्याप्रमाणे आपली इन्कम दिली असेल, जसे की इथं शेतीची इन्कम असेल तर शेतीची इन्कम ज्याप्रमाणे या शेतीच्या बॉक्सच्या समोर इथं 22-23ला जे इन्कम असेल ते इथं द्यायचे, 23-24ला जे इन्कम असेल ते इथं द्यायचे आणि जे 24-25ला इन्कम असेल ते इथं द्यायचे। याप्रमाणे आपल्याला इथं आपली इन्कम द्यायची आहे। आपल्याला जर इथं आणखी शेतीपूरक व्यवसाय किंवा दुग्ध व्यवसाय किंवा शेती मजूर किंवा इतर इन्कम दिली असेल तर त्याच बॉक्सच्या समोर आपल्याला ज्या वर्षाला इन्कम असेल त्याच वर्षाला इन्कम द्यायचे। जसे की आमच्या इथं शेतीची इन्कम आहे तर आम्ही इथं शेतीच्या बॉक्सच्या समोर 22-23ला जे इन्कम असेल ते इथं देणार, 23-24ला इन्कम असेल ते इथं देणार आणि जे 24-25ची इन्कम असेल ते इथं देणार। आपली जे इन्कम असेल ते त्याच बॉक्सच्या समोर आपल्याला इथं इन्कम द्यायचे। इन्कम दिल्यानंतर इथं खाली एकूण आणि अक्षरेमध्ये पण ते इन्कम येऊन जाणार। त्याच्यानंतर आपण आपल्या तलाठीकडून जो तलाठी अहवाल आणणार त्याच्यावरती जे डेट असेल, जे तारीख असेल ते तारीख आपल्याला इथं द्यायचे आणि त्याच्यावरती जो जावा क्रमांक असेल तो जावा क्रमांक इथं द्यायचा। हे सर्व इन्फॉर्मेशन दिल्यानंतर इथं खाली आपल्याला काही माहिती दिली आहे, ते माहिती संपूर्ण वाचून आपल्याला इथं या मला मंजूरवाल्या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं समावेश करावरती क्लिक करायचे। मग आपल्यासमोर याप्रमाणे हे काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार। हे इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला इथं या ओकेवरती क्लिक करायचं आहे। मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला फॉर्म इथं सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे। त्याच्यासाठी आपल्याला इथं क्लिक हेअर टू अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे। मग नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ऑप्शन्स येऊन जाणार। तर आपल्याला इथं या डॉक्युमेंट्स टाईपवरती क्लिक करून आपल्याला आधार कार्डचे ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं फाईल पाथमधून चूज फाईलवरती क्लिक करून आपण आपला हा आधार कार्ड जिथं कुठं ठेवला असेल तिथून आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं या ॲड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे। मग याप्रमाणे इथं आपला डॉक्युमेंट सक्सेसफुली ॲड होऊन जाणार आणि तो इथं खाली येऊन जाणार, आपण याला बघू शकता। आणि आपल्याला जर हा डॉक्युमेंट्स आपला ओपन करून बघायचा असेल तर इथंच आपल्याला हा व्ह्यूचा ऑप्शन दिलेला आहे आणि डिलीट करायचा असेल तर डिलीटचा पण ऑप्शन दिलेला आहे। याचप्रमाणे आपल्याला इथं आपला स्वघोषणापत्र म्हणजे डिक्लेरेशन फॉर्म आणि आपल्या तलाठीकडून जो आपण तलाठी अहवाल आणला होता तो तलाठी अहवाल इथं अपलोड करायचा आहे। हे तीनच डॉक्युमेंट्स आपल्याला इथं अपलोड करायचे आहे आणि या तीनच डॉक्युमेंट्सवरून आपली इन्कम सर्टिफिकेट निघणार आहे। हे तिन्ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर इथं खाली ऑप्शन्स येऊन जाणार आणि इथं आपल्याला जर ओपन करून बघायचं असेल तर इथं ऑप्शन दिलेला आहे व्ह्यूचा आणि डिलीट करायचा असेल तर डिलीटचा पण ऑप्शन दिलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे आणि या पेजवरती आपल्याला आपला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे। आपण इथं दोन प्रकारे आपला फोटोग्राफ अपलोड करू शकता, एक लाईव्ह आणि दुसरा पासपोर्ट साईजचा। आपल्याला जर आपला लाईव्ह फोटोग्राफ अपलोड करायचा असेल तर आपल्याला इथं या छायाचित्र घ्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण ज्यांची कोणाची इन्कम सर्टिफिकेट काढत असाल त्यांना या लाईव्ह कॅमेऱ्याच्या समोर म्हणजे आपल्या कॅमेऱ्याच्या समोर आणायचं आहे आणि आपल्याला इथं कॅप्चरवरती क्लिक करून त्यांची फोटो काढायचे। कॅप्चर केलेली पिक्चर हे इथं कॅप्चर पिक्चरमध्ये येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला ते अपलोड करायचे। याप्रमाणे आपल्याला आपला लाईव्ह फोटोग्राफ द्यायचा आहे आणि आपण जर आपला पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ देत असाल तर आपल्याला इथं छायाचित्र अपलोड करावरती क्लिक करायचे आणि मग इथं आपल्याला आपला हा फोटोग्राफ कोणत्या साईजमध्ये, कोणत्या केबीमध्ये, कोणत्या DPIमध्ये पाहिजे याची संपूर्ण इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे। त्या इन्फॉर्मेशननुसार आपल्याला इथं आपली फोटोग्राफ बनवायचे आणि ते फोटोग्राफ इथं अपलोड करायचे। अपलोड करण्यासाठी इथं खालीच आपल्याला छायाचित्र जोडाचे ऑप्शन दिलेला आहे, तर आपल्या इथं या चूज फाईलवरती क्लिक करून आपण आपले हे फोटोग्राफ जिथं कुठे ठेवले असून तिथून आपल्याला सिलेक्ट करायचे। सिलेक्ट केल्यानंतर याप्रमाणे आपली फोटोग्राफ इथं येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं या अपलोड करावरती क्लिक करायचे। मग इथं आपली फोटोग्राफ सक्सेसफुली अपलोड होऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे सुरूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आणि या पेजवरती आपल्याला आपल्या पेमेंट करण्याचा मोड सिलेक्ट करायचा आहे। इथं आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहे, एक VLE अकाउंट, दुसरा आधार पे आणि तिसरा पेटीएमचा। तर आपल्याला इथं ज्याप्रमाणे आपला पेमेंट करत असाल तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। आपण जर VLEनेच आपला पेमेंट करत असाल तर आपल्याला इथं VLE अकाउंटवरती क्लिक करून
पे नाववरती क्लिक करायचं आहे। मग नेक्स्ट पेजवरती आपल्याला इथं आपली पूर्ण सर्व्हिस इन्फॉर्मेशन आणि आपल्याला इथं किती पेमेंट करायचे आहे त्याची संपूर्ण इथं डिटेल्स येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या ऑनलाईन आय डीचा इथं पासवर्ड टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रदान निश्चितवरती क्लिक करायचं आहे। मग याप्रमाणे इथं थोडासा लोडिंग होऊन आपला पेमेंट सक्सेसफुली होऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे आपली पेमेंटची रिसिप्ट येऊन जाणार आणि आपल्याला जर आपल्या पेमेंटच्या रिसिप्टची प्रिंट काढायची असेल तर आपल्याला इथं या प्रतवरती क्लिक करायचं आहे आणि त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे किंवा आपल्याला इथं आपला मोबाईल लॅपटॉप PC पण याला सेव्ह करून ठेवू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं पुढे सुरूवरती क्लिक करायचं आहे। मग आत्ता जो आपण फॉर्म फिलअप केला त्याचे इथं हे टोकन येऊन जाणार आणि या टोकनची पण आपल्याला प्रिंट काढायची असेल तर आपल्याला इथं वरतीच हा प्रतचा पण ऑप्शन दिलेला आहे, तर आपण इथे या प्रतवरती क्लिक करून याची पण प्रिंट काढू शकता किंवा आपल्या लॅपटॉप मोबाईल PC पण सेव्ह करून ठेवू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसाठी आपली इन्कम सर्टिफिकेट काढू शकता। आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।